नमस्कार विद्यार्थी मित्र. आज आपण पाहणार आहोत की टेप वापरून जनावराचं वजन कसं मोजायचं. तर वजन काट्याशिवाय टेप वापरून आपण जनावराचं वजन मोजू शकतो. तर यासाठी एकदा छातीचा घेरा मोजायचा आणि शोल्डरपासून पिनबोनपर्यंतचं अंतर मोजायचं. शोल्डर म्हणजे खांद्यापासून पाठीमागे पिनबोन असतं, त्या पिनबोनपर्यंतचं अंतर मोजायचं. आणि एक फॉर्म्युला आहे, त्या फॉर्म्युल्यामध्ये या किमती टाकल्यानंतर जनावराचं वजन निघतं. तर चला तर मग बघूया. वरनं टाक. घे जरा मोकळं करून. इंचात मोजायचं आहे बरं का आपल्याला. ल- तर सध्या आपण छातीचा घेरा बघत आहोत. तर हा छातीचा घेरा आहे 6 फूट 4 इंच. 6 फूट 4 इंच हा छातीचा घेरा आहे. तर तो आपण फुटपट्टीच्या सहाय्याने बघितला. तर आता आपण पिन बोन पासून शोल्डर बोन पर्यंत अंतर बघूया. तर हा आहे शोल्डरचा पॉईंट. शोल्डर म्हणजे खांद्यापासला पॉईंट, हे जे बोन बाहेर आलेला आहे इथला. आणि हा आहे पिन बोनचा पॉईंट. पिन बोन म्हणजे लॅटरल ट्युब्रोसिटी ऑफ इस्चियम, म्हणजे इस्चियम बोनची लॅटरल ट्युब्रोसिटी आहे. हे हा पॉईंट इथं आहे. तर इथून इथपर्यंत अंतर आपल्याला मोजायचं आहे. तर त्या अंतर आता आपण मोजूया. तर हे अंतर आहे 4 फूट 4 इंच. तर हे शोल्डर ते पिन बोन पर्यंत अंतर आहे 4 फूट 4 इंच. ते आपण मोजलं. तर त्याच्यावरून आपण एका सूत्रामध्ये या दोन्ही किमती टाकल्या की जनावराचं वजन मोजू शकतो. याच्यासाठी वजन काटा नसला तरी काय अडचण येत नाही. आपण फक्त फूटपट्टी वापरून जनावराचं वजन मोजू शकतो. तर ते आपण आता फॉर्म्युल्यामध्ये किमती टाकून बघूया. धन्यवाद. तर मगाशी पाहिल्याप्रमाणे आपण लेंथ आणि गिर्त मोजून घेतली होती. तर लेंथ भरली होती 52 इंच आणि गिर्त भरली होती 76 इंच. तर फॉर्म्युला आहे LG²/660. त्यामध्ये एलची व्हॅल्यू 52, जीची व्हॅल्यू 76, त्याचा स्क्वेअर डिवायडेड बाय 660. हे सॉल्व केल्यानंतर येईल 455 kg. तर 455 kg हे त्या गायीचं वजन आलेलं आहे. तर कोणताही वजन काटा वापरायची गरज नाही. आपल्या सोबतच्या जी फुटपट्टी आहे ती फुटपट्टी वापरून आपण जनावरांचं वजन मोजू शकतो. धन्यवाद.